आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लागलं नाही ना बाळा तुला? जाऊ दे बहिणी, मी बघते। अगं बाजूला उठ उठ गा, तू थांब। काय तुझं एक काम धड जमत नाही तुला? सगळ्या कामामध्ये नुसती लुडबुड 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 करत राहायची। सगळीकडे आपलं नुसतं पुढे 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 पुढे। कामिनी, एक मिनिट बहिणी, बोलू दे मला। आणि काय आणायला गेली होतीस तू? चंदन आणायला गेली होतीस ना, की सगळ्या पूजेचा असा सत्यानाश करायचा होता तुला? शी भाई, काय म्हणायचं आता ह्या पोरीला? बहिणी तू, अहो मला खरंच माहित नाही मी कसं पडलो, म्हणजे माझ्या पायात काहीतरी आलं, मी मुद्दाम नाही केलो। एक गप्पा बस, एक शब्दही बोलू नकोस तू। कामिनी पुरे ना, पुरे। तिने खरंच मुद्दाम केलं नाहीये, बास। गुरुजी, आपण देवाची क्षमा मागून पुन्हा पूजेला सुरुवात करू शकतो का? कस? गुरुजी मला माफ करा, खरंच मी मुद्दाम नाही केलं हो, मलाच नाही कळलं मी कसं पडलो। देवी तुळजाई, आज मला परत तेच स्वप्न का पडलं? मला लय भीती वाटायला लागली। ती बाई माझ्या पोरीच्या जीवावर उठली। म्हणून मी माझ्या कमळीला माझ्या नजरेआड होऊ देत नव्हतो कधीच। पण आबाच्या हट्टापायी माझी पोर मुंबईला जाऊन शिकायला लागली। पण आता काय बी झालं ना, तरी माझ्या कमळीला त्या बाईच्या हाती लागू देऊ नको, नाहीतर ती बाई माझ्या कमळीला जिवंत नाही सोडायची। आई तुळजाई, काय बी झालं तरी माझ्या पोरीचं रक्षण कर बाई, तिच्यावर लक्ष ठेव बाई, तिच्यावर लक्ष ठेव। थांब बाळा, तू माफी मागण्याची गरजच नाहीये। कदाचित देवाचीच तशी मर्जी असेल। अन्नपूर्णाताई, काहीही काळजी करू नका, ही पूजा अशीच पुढे चालू राहू शकते। बस बाळा, बस आणि थांबत आहे, आता ही पूजा तुमच्या लहान नातीच्या हातून नाही होऊ शकत। का गुरुजी? अन्नपूर्णाताई, तुम्ही काहीही काळजी करू नका। अहो, तुमच्या नातीची काही चूक नाहीच आहे, पण देवाचीच लीला अशी आहे। थोडक्यात या पूजेचा आरंभ या मुलीच्या हातून झालेला आहे, त्यामुळे इथून पुढची पूजा देखील तिलाच करावी लागेल। राजी, आई, गुरुजी जसं म्हणतात तसं करूया आपण। ठीक आहे गुरुजी, ये कमली, पूजेला बस। आजी अहो नाही, मी कशी नको। अगं गुरुजी सांगतायत ना, बस ये। कमळी, अगं कोण कुठली मुलगी आणि तू तिला पूजेचा मान देतेस? नाही नाही, हे बरोबर होत नाहीये वहिनी। अगं कोण कुठलीही, आणि घरातल्या मुख्य पूजेचा मान तू तू तिला देतेस? नाही, मला हे काही पटत नाहीये। कामिनी, कधीतरी बोलण्यापूर्वी थोडा विचार कर। विचार करूनच बोल। देवानीच हिची निवड केलेली आहे, तर तिला नाही म्हणणारे आपण कोण? आणि आई, तसा पण अनिकाला पूजेत बसण्यात काही इंटरेस्ट नव्हता। तसं जर असेल तर मग ही पूजा कमळीच करेल।
कारण मनात इच्छा नसताना पूजा करण्यात काहीच अर्थ नाहीये. उलट कमळीने जर ही पूजा केली तर ती मनापासून होईल, श्रद्धापूर्वक होईल. ये बस. बस बाळा. तुम्ही क्या उभे आहेत? बस ना. पूजा संपन्न झाली. आता फक्त एक विधी बाकी आहे. अन्नपूर्णाताई, या मुलीचा मान राखायचा म्हणून या मुलीचे पाय धुतले पाहिजेत. हां, तुम्ही तुमच्या छोट्या नातीला बोलवता का? म्हणजे पूजा करण्या इतकंच पुण्य तिच्याही पदरी पडेल. व्हॉट? नो नो नो, मी हे काही करणार नाहीये. शी, अनिका, तुम्ही काय ते गेट लॉस. अनिका, अनिका, तुझी आजी बोलवतीये तुला. ऍटलीस्ट त्यांचा रिस्पेक्ट तरी ठेव. आणि मला वाटतं तू तो विधी करायला हवा. तू बोलतोयस म्हणून मी करते, तुझ्या रिक्वेस्टमुळे. पुरे. आता पाय पुसा.